Swagatam, Suswagatam, Suswagatam. A very warm welcome. Yes, Ambedkarite thoughts are actually warm only. सर्वांना सप्रेम जय भीम. संपूर्ण विश्वाला शांतीचा व करुणेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध ज्यांनी भारतातील बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार जगभर केला ते महान चक्रवर्ती सम्राट राजा अशोक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, सत्यशोधक समाजाचे संस्थापक बाबासाहेबांचे गुरु क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले ज्यांची 200वी जयंती आहे. 200 वर्ष झाली तरी फुलेंचा विचार जात नाही आहे. माणूस शरीर संपतं पण क्रांतिकारी विचार कायम टिकतात, अजरामर असतात. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, माता भीमाई, माता रमाई, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी ज्यांनी बहुजनांसाठी व देशासाठी आपले बलिदान योगदान दिले आहे त्या सर्व महामानवांना, महामातांना, संतांना, क्रांतिकारांच्या प्रतिमांना व विचारांना त्रिवार अभिवादन. आणि सर्वात महत्त्वाचं जे असोसिएशन स्थापन केलेलं आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष भाई संगारे यांच्या बलिदानाला आणि क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन. मुंबई पोर्ट ट्रस्ट, SC ST आणि OBC वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आज बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी आधुनिक भारताचे निर्माते प्राज्ञसूर्य, विश्वभूषण, परमपूज्य भारतरत्न, बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती उत्सव, विचारांचा उत्सव, लोकशाहीचा उत्सव श्रमिक भवन पटंगणात आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा करीत आहोत. या जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अधिकारी, माजी अधिकारी, कर्मचारी, माजी कर्मचारी, युनियनचे पदाधिकारी, असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सभासद, कामगार बंधू भगिनी, कामगारांचे कुटुंबीय सर्वांचे मी असोसिएशनच्या वतीने स्वागत करतो. बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. यस बोधिसत्व द ग्रेट Dr. Bhimrao Ramji Ambedkar, a beacon of social justice and equality, whose ideals continue to inspire generations and generations. We will celebrate democracy, liberty, equality and fraternity. आता आपण सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमांना हार घालून अभिवादन करूया. मी विनंती करेन बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माननीय उदय चौधरी हार अर्पण करतील. विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आदरणीय संजीवन थोराडे साहेब आमचे सरचिटणीस हार अर्पण करतील. यानंतर मेणबत्ती आणि उदबत्ती प्रज्वलन करण्यासाठी ग्रामकृत फुलांचे अर्पण करावं. साहेब यांना मी विनंती करतो. चला या हरकत डिपेंड ऑन यू. सर्व मान्यवरांनी पुढे यावं असं मला वाटतं. नाव घेण्याची गरज वाटतो नाही, कारण युनुस पठाण यांना विनंती आहे.
विचारपीठावरती विचार मंचावरती येण्याची कृपा करतो. प्रथम डॉक्टर ॲडव्होकेट सुरेश माने सर, तसेच धर्मकीर्ती महाराज त्यानंतर आदरणीय संजीवन थोरावडे साहेब, त्यानंतर आदरणीय आयुष्यमान गिरीश कांबळे साहेब, त्यानंतर आमचे कार्यकारी अध्यक्ष अशोक वडगावकर साहेब, लवकर या, ऑलरेडी थोडंसं लेट झालं. त्यानंतर आमचे खजिनदार सुधीर मकासरे, होतं असं मोठ्या मोठ्या कारण छोट्या छोट्या सुद्धा समजा. यानंतर इतिहास अथॉरिटी प्रशासन यांच्याशी सतत न्याय हक्कासाठी लढत असतात, असे आमचे आदरणीय असोसिएशनचे सरचिटणीस आयुष्यमान संजीवन थोरावडे साहेब यांना मी प्रास्ताविक करण्यासाठी विनंती करतो. सप्रेम जय भीम. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 135वा जयंती महोत्सव ह्या प्रांगणामध्ये साजरा करतो आहे. गेली 36 वर्ष असोसिएशनच्या स्थापनेपासून जयंती आपण साजरी करतो आहे. प्रत्येक वर्षी ही जयंती जी आहे ती आपण कॉन्फरन्स हॉल, आपलं मुख्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतो, तेव्हा तिथे 100-150 लोकांचा मॉब असतो. आज कॉन्फरन्स हॉल हा आपला रिपेरिंगमध्ये असल्यामुळं ह्या प्रांगणामध्ये जयंती करण्याचा आम्हाला मौका मिळालेला आहे. खरं म्हणजे 2025ला हे नवीन सुसज्ज ऑफिस जे मिळालं त्या ऑफिसच्या प्रांगणामध्येच ही जयंती होते. हा खरंमध्ये दुग्ध शर्करा योग आमच्यासाठी आहे. आज माझ्यावरती संघटनेची प्रास्ताविक करण्याची जबाबदारी आहे. त्यापूर्वी सर्व महापुरुषांना मी वंदन करतो, त्यांच्या प्रतिमांना वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने सर, त्याचप्रमाणे जे प्रमुख वक्ते आज आम्ही बोलवलेत धम्मकीर्ती महाराज, त्याचप्रमाणे आज ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे सुधाकर अपराध साहेब, त्याचप्रमाणे उदय चौधरी साहेब, आमचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे साहेब, त्याचप्रमाणे माझे सहकारी अंकुश कांबळे, त्याचप्रमाणे आज आवर्जून स्थानिक लोकाधिकार समितीचे सरचिटणीस शिंदे साहेब आलेत, त्याचप्रमाणे डॉक्टर सोनल हिरबगत आहेतच, त्याचप्रमाणे आमचे मित्र वडगावकर आहेत, चौधरी साहेबसुद्धा यांची उपस्थिती आहे, आमचे खजिनदार त्यांचीसुद्धा उपस्थिती आहे. आज प्रेक्षकांमध्ये बरीच मंडळी, रिटायर मंडळीसुद्धा आलेली आहे.
माझे मित्र विश्वासराव, ज्यांच्याबरोबर मी मुंबई पोर्टर्समध्ये बरीच वर्ष एकत्रितपणे काम केलेलं आहे, ते मारुती विश्वासराव आहेत, युनुस इथं उपस्थित आहेत. आमचे अधिकारी वर्गांमध्ये रेग्युलर येणारे स्वामी साहेब आहेत, कांबळे साहेब आहेत, भाई संगारेंचा नातूसुद्धा इथं उपस्थित आहे. इतर बरीच मंडळी आज उपस्थित आहे. मुंबई पोर्टर्स असोसिएशनची जी स्थापना आहे, स्थापनेपूर्वी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती जमातीचा जो मूलभूत अधिकार मिळवून दिलेला आहे, त्याचबरोबर आर्टिकल 16(4) मध्ये आरक्षणाची सुद्धा तरतूद केलेली आहे. आणि आरक्षणाच्या तरतूदमध्ये सरळ भरतीमध्ये SC ST यांना आणि बढतीमध्ये आरक्षणाचा जो लाभ आहे तो मिळतच आहे. 1992 पासून हा लाभ इंदिरा साणी केसपासून OBCना सरळ भरतीमध्ये हा लाभ मिळत लागलेला आहे. मुंबई पोर्टर्स जरी आरक्षण 1950 पासून भारतातल्या सर्व आस्थापनामध्ये आलं, तरी मुंबई पोर्टर्समध्ये आरक्षणाची मूलभूत रोवायला जवळजवळ 27 वर्षाचा कालखंड लागला. मुंबई पोर्टर्समध्ये 1 जुलै 1977 यावेळेला RSP रेग्युलेशनचं फॉर्मेशन केलं गेलं आणि RSP रेग्युलेशन 77 प्रमाणे मुंबई पोर्टर्समध्ये आरक्षणाची मूलभूत रोवली गेली. असोसिएशनचा जो प्रवास आहे तो RSP रेग्युलेशन आल्यानंतर आरक्षणाविषयी ज्या प्रोव्हिजन होत्या त्याची अंमलबजावणी जशाच्या तशा करणं हे प्रशासनाला भाग होतं. भारत सरकारचे वेळोवेळी येणारे निर्देश असू द्या किंवा DOPTच्या गाईडलाईन्स असू द्या, ह्या गाईडलाईन्स त्या RSP रेग्युलेशनमध्ये समावेश करून आरक्षण देण्यास सुरुवात झाली. 1977ला आरक्षणाची सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या 3 ते 4 वर्षामध्ये आरक्षण योग्यरित्या राबवलं गेलं आणि त्याच्यानंतर आरक्षणाची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होत नव्हती हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा विविध खात्यामध्ये क्लास 3 क्लास 4मध्ये जे आपले कर्मचारी होते त्यांनी एकत्रित येऊन ह्याच्या विरुद्ध लढा उभारण्यासाठी एकत्र आले. त्याच्यामध्ये अभियांत्रिकी विभागामध्ये जे SS जाधव नावाचे ऑफिस सुपरिटेंडेंट होते, त्याचप्रमाणे VS ठाणेकर जे मटेरियल मॅनेजर डिपार्टमेंटमध्ये होते आणि त्याचप्रमाणे गोदी विभागामध्ये जे रिपब्लिकन पक्षाचे नेते शहीद भाई संगारे हे यांचं नाव होतं. तर ही सगळी मंडळी भाई संगारेंच्याकडे गेली आणि त्यांनी भाई संगारेंना गळ घातली, सर आरक्षण तर चालू झालं पण 4-5 वर्षामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी बऱ्यापैकी होत नाही, त्यामुळे काहीतरी वेगळा मार्ग काढला पाहिजे, आपलं एखादं संघटन उभं केलं पाहिजे. भाईंच्या नेतृत्वाखाली 1985 साली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये जी इकडची निवडक मंडळी होती, जी कार्यरत होती, त्यांनी सभा घेतली आणि 1985 साली सभा घेऊन एक आपलं स्वतःचं संघटन असावं त्या दिशेने त्यांनी वाटचाल केली आणि 1989 साली SC ST असोसिएशनची स्थापना झाली. OBC 1992 नंतर आपण त्याच्यामध्ये ॲड केलं. रीतसर चॅरिटी कमिशनकडे आपण त्याची नोंदणी केली आणि संघटनेचा हा कारभार तो चालू झाला. असोसिएशनच्या कामकाजाला जेव्हा सुरुवात केली, सगळेच आमचे पदाधिकारी नवीन होते, त्यांना ऑफिस मेमोरंडम म्हणा, रेग्युलेशन जे आहेत मुंबई पोर्टरचे सर्व्हिस कंडिशन्स आहेत याची बऱ्यापैकी माहिती नव्हती, तर त्यांनी ही माहिती घ्यायला सुरुवात केली. त्याचवेळी प्रशासनामध्ये जे आमचा अधिकारी वर्ग होता, ट्रॅफिक डिपार्टमेंटमध्ये क्षीरसागर साहेब होते, जाधव साहेब होते, शिराळकर साहेब होते, त्याच्यानंतर दारोळे साहेब आमच्या सेक्रेटरी डिपार्टमेंटमध्ये होते. ही जी जाणकार मंडळी होती, ज्यांना या आरक्षणाबद्दलची माहिती किंवा सर्व्हिस रेग्युलेशनची माहिती होती, त्यांच्याकडे जाऊन आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा लाभ घेतला. सुरुवातीच्या काळामध्ये मुंबई पोर्टर्स प्रशासनाशी जेव्हा पत्रव्यवहार केला जायचा, ते सुरुवात असल्यामुळे मुंबई पोर्टर्स प्रशासन असोसिएशनला फार कमी प्रतिसाद देत होते. मग भाई संगारांच्या नेतृत्वाखाली 1991 साली दिल्ली या ठिकाणी एक शिष्टमंडळ गेलं आणि हे शिष्टमंडळ नॅशनल कमिशन फॉर SC ST, पार्लमेंटरी कमिटी ऑन SC ST, त्याच्यानंतर त्यावेळेचे दलित नेते रामविलास पासवान, मिनिस्ट्री ऑफ सरफेस ट्रान्सपोर्ट यांच्याकडे आपली निवेदनं त्यांनी सादर केली. आपल्या ज्या मागण्या होत्या त्या सादर केल्या आणि त्या फोरमकडून जेव्हा पत्रव्यवहार मुंबई पोर्टर्स प्रशासनाला झाला, तेव्हा मुंबई पोर्टर्स प्रशासनाने असोसिएशनला एंटरटेन करायला चालू केलं.
त्याच वर्षी त्यांनी चीफ लायझन ऑफिसरची नेमणूक केली. विविध खात्यामध्ये लायसन्स ऑफिसर नेमणूक केल्या. त्याच्यानंतर जी रोस्टर बनवली जायची ती रोस्टर नवीन रोस्टर होती. त्या रोस्टरचं ज्ञान बऱ्याच लोकांना नव्हतं, तरीसुद्धा जाधव साहेब आमचे ट्रॅफिकमधले यांना रोस्टरचं चांगलं ज्ञान होतं. तर ह्या रोस्टर तपासण्याची सुद्धा आमच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना तेव्हा संधी मिळाली आणि हा घोडदौड असोसिएशनची चालू राहिली. त्याच काळामध्ये 1991 हे वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. त्या जन्मशताब्दी वर्षामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचं आपणा पोर्ट नावाचं जे मॅगझिन होतं, जे पुस्तिका होती, त्या पुस्तिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मशताब्दी वर्षानिमित्त वेगवेगळे लेख, बाबासाहेबांची स्मृतिचिन्ह हे घेऊन ते मुखपत्र काढायचं चेअरमन साहेबांनी जाहीर केलं. आणि त्या दरम्यान चेअरमन साहेबांनी हे पण सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची एक मोठी नावाने इमारत उभी केली जाईल. त्याच्यामध्ये लायब्ररी असेल, सगळ्या सोयीयुक्त व्यवस्था असतील, ह्या त्यांनी चेअरमन साहेबांनी तेव्हा सांगितलं. पण मधल्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये तसं काहीच घडलं नाही. 1994 साली इंदिरा डॉक्समध्ये जेव्हा एक मोठी इमारत उभी राहिली तेव्हा अफजलपूर साहेबांच्याकडे आमचं एक शिष्टमंडळ गेलं आणि अफजलपूर साहेबांना आम्ही तशी विनंती केली, साहेब 1991 साली चेअरमन साहेबांनी जी आम्हाला आश्वासन दिलं होतं की एक मोठी इमारत बांधू आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या व्यवस्था असतील, तर ह्या इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या. मग अफजलपूरकर साहेबांनी ती मागणी मान्य केली व 13/4/1994 या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या बिल्डिंगचं उद्घाटन झालं. हे एक असोसिएशनच्या कारकिर्दीमधलं सोनेरी पान आहे. त्याचप्रमाणे 1992 साली त्रैमासिक सभेमध्ये असोसिएशनला जागेची मागणी केली होती. ती जागेची मागणी काही कारणामुळं पूर्ण होऊ शकली नाही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टनी जरी जागा दिली नाही तरी असोसिएशनचा कारभार चालला पाहिजे, आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ह्या पद्धतीने आम्ही स्वतः कोरबा मिठागर वडाळा इथे एक सुसज्ज ऑफिस घेतलं. त्याच्यानंतर डॉकयार्डला एक ऑफिस घेतलं. ते दोन्ही ऑफिस सोडल्यानंतर काही दिवस आम्हाला नवीन ऑफिसच्या शोधात आम्ही असताना आम्हाला अशी अडचण आली की सामान ठेवायचं कुठं. तर 2 वर्ष माझ्या घरी हा कारभार सगळा चालला होता नाडकर्णी पार्कमधून. त्याच्यानंतर 2005 साली जेव्हा अशोक कुमार बल साहेब हे डेप्युटी चेअरमन होते, तर क्वार्टरली मीटिंगमध्ये आम्ही जोरदार मागणी केली की असोसिएशनचा कारभार मोठ्या पद्धतीने चाललेला आहे, इथे 3,500 आमच्याकडे मेंबरशिप आहे, तर तुम्ही आम्हाला जागा द्यावी. पण जे 1992 साली जे रिजेक्ट केलं होतं त्यामुळं असोसिएशनला फुल फ्लेज ऑफिस देण्या वाचून डेप्युटी चेअरमन साहेबसुद्धा म्हणाले की आम्ही तुम्हाला टेम्पररी 150 स्क्वेअर फुटाची एक जागा देतो. मग त्यांनी आम्हाला P&B ऑफिसमध्ये एक 150 स्क्वेअर फुटाचं एक ऑफिस दिलं, ऑफिस स्पेस दिली. आणि त्या ऑफिस स्पेस नंतर आम्ही श्रमिक भवनमध्ये 3ऱ्या माळ्यावरती आम्हाला ते P&B बंद झाल्यानंतर इथे शिफ्ट करावं लागलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये ही जागेची मागणी आहे आम्ही सतत लावून धरली. आणि 2005 साली ही चेअरमन साहेब राजीव जलोटा साहेब असताना एक पार्लमेंटरी कमिटी येणार होती. त्या दरम्यान पार्लमेंटरी कमिटीसमोर आम्ही हा इश्यू घेणार होतो असं त्यांना आम्ही खडसावून सांगितलं की पार्लमेंटरी कमिटीसमोर आम्ही हा इश्यू घेतोय सर, प्रत्येक पोर्टमध्ये असोसिएशनला सुसज्ज जागा आहे आणि तुम्ही आम्हाला अजून जागा दिलेली आहे, ती पण टेम्पररी जागा, तुम्हाला टेबल स्पेस दिलेली आहे. मग ही 600 स्क्वेअर फुटाची जागा 2025 साली 23 साली आम्हाला अलॉट झाली आणि 25 साली या जागेचं भव्य प्रमाणामध्ये आम्ही उद्घाटन केलं. तेव्हा सगळ्यांना आपण बोलावून हे जागा आपण याचा कार्यरत ह्या जागेमध्ये आहोत. ही जागा मिळाल्यानंतर खरं म्हणजे जागा जी हवी होती, जेव्हा फुल प्लेजमध्ये असोसिएशन असताना अशा प्रकारची जागा मिळणं अपेक्षित होतं, पण लेट का होईना ही जागा आम्हाला मिळाली. आम्ही त्यानंतर कार्यकर्ता हा प्रशिक्षित झाला पाहिजे, त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान पाहिजे, रोस्टर माहिती पाहिजे, सर्व्हिस रेग्युलेशन माहीत पाहिजेत, त्याच्यानंतर DOPTकडून येणारे सगळ्या DOPTच्या गाईडलाईन्स माहीत पाहिजे. या दृष्टीने कार्यकर्ता प्रशिक्षित करण्यासाठी आम्ही प्रत्येक 2 वर्षातून एकदा तरी शैक्षणिक शिबिराचं आयोजन करायला सुरुवात केली. 1992 साली आम्ही न्यूझीलंड हॉस्टेल गोरेगाव इथं पहिलं शिबिर आम्ही तिथं आयोजित केलं होतं. त्यानंतर प्रत्येक 2 वर्षांनी खंडाळा असू द्या, अलिबाग, लोणावळा
ह्या ठिकाणी प्रत्येक वेळेला आम्ही 2 वर्षातून एकदा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ता प्रशिक्षित करण्यासाठी अशी शिबिरं आयोजित करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, 6 डिसेंबरचा जो प्रोग्राम आहे, 7 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन असतो, त्या दिवशी तर आम्हाला 3 ते 4 दिवस सतत कार्यकर्ते तिथे थांबून त्याचं परमिशन घेण्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये तो कार्यक्रम आम्ही साजरा करतो. महापरिनिर्वाण दिनाला आम्ही प्रत्येक वेळेला प्रशासनाला अशी मागणी करतो की तिथं असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना त्यांचे स्वतः तिकडचे ऑफिशियल्स असतील किंवा त्यांचे चेअरमन्स असतील किंवा तिकडचे पदाधिकारी असतील, यांच्या संगनमताने त्यांना फंडिंग करून हे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे हा 6 डिसेंबरचा महापरिनिर्वाण साजरा होतो. तर तुमच्याकडून कोणी यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला आम्ही तशी विनंती करतो आमच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना. अजूनपर्यंत साहेब अजूनपर्यंत तिथे प्रशासनातले कोणी अधिकारी ऑफिशियली तिथे भेट देत नाहीत. हे खरं आमची खंत आहे. आम्ही युनियन लिडरना सुद्धा मागच्या वेळेला बोलवलं तर त्यांची भेट झालेली होती. त्याचप्रमाणे ह्या असोसिएशनचा हा कारभार आम्ही ऑल इंडिया लेवलला सुद्धा नेलेला आहे. ऑल इंडिया लेवलला आम्ही 1998 साली ऑल इंडिया मेजर पोर्ट एम्प्लॉईज फेडरेशन हिची स्थापना केलेली आहे. त्या स्थापनेमध्ये इरा मारन नावाचे हे जनरल सेक्रेटरी आहेत. आता आमचे अंकुश कांबळे त्याचे अध्यक्ष आहेत. हे 2-3 वर्षातून ह्याचा कार्यक्रम, शिबिराचा कार्यक्रम होतो. तो आता 30-31 मे रोजी तर विशाखापट्टणम इथे मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम साजरा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई पोर्टर्समध्ये आरक्षणाच्या ज्या कायदेशीर लढाई आहे, असोसिएशन उभी राहिली कर्मचाऱ्याच्या न्याय हक्कासाठी. आज कर्मचाऱ्यावर होणारे अन्याय आहे त्या अन्यायाला निवारण करण्यासाठी. त्याचप्रमाणे महत्त्वाचा जो आहे तो प्रमोशन, भरती आणि बढती ह्यामधला हा जो मोठा भाग आहे, त्यामध्ये जरी 1977 साली आरक्षण आलं, RS रिग्रेशन आलं, तरी मला स्पेसिफिक सांगावं लागतं की 1982 साली नॉन SC ST नावाची असोसिएशन स्थापन झाली. आपली असोसिएशन 1989ला स्थापन झाली. त्याच्या अगोदरच जवळजवळ 7 वर्ष अगोदर ही असोसिएशनचं फॉर्मेशन होऊन त्यांनी 77 पासून 82 पर्यंत जी प्रमोशन मिळालेली होती त्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलं की मुंबई पोर्टर्समध्ये भरती आणि बढतीचं जे प्रमाण आहे ते वेगवेगळं आहे. भरती जे आहे ते रिजनल बेसिसचं प्रपोर्शनेट पॉप्युलेशन आहे याच्यावरती भरती होते, आणि बढती जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे पॉप्युलेशन आहे त्याप्रमाणे जो रेशिओ आहे त्या रेशिओप्रमाणे होते. ह्या केसमध्ये मुंबई हायकोर्टामध्ये आपली बाजू मांडता न आल्यामुळं ह्या केसमध्ये आपल्याला माघार घ्यावी लागली. त्याच वेळेला क्वालिफाईंग सर्व्हिसचा पण त्याच्यामध्ये मुद्दा उपस्थित केला गेला होता. खरं म्हणजे हे जरी रिजनल रिक्रुटमेंट जरी असेल तरी त्या स्टेटमध्ये रिक्रुटमेंट रिजनलच असते. फक्त प्रमोशनचं जे पर्सेंटेज आहे ते ऑल इंडिया लेवलला जे नॅशनल पर्सेंटेज तेच ग्राह्य धरावं लागतं. त्याला एकच कारण आहे की मिझोराम ही अशी मोठी राज्य आहेत तिथे STचं प्रमाण रिक्रुटमेंटला 44% आहे. म्हणून तिथं 44% आपल्याला प्रमोशनला पर्सेंटेज देता येत नाही. म्हणून एक नॅशनल पॉलिसी होती की प्रमोशन जे आहे आपण भारत सरकारच्या अखत्यारीमध्ये मोडतो, म्हणून हे नॅशनल पर्सेंटेज हे 15 आणि 60% असायला पाहिजे. हा झाला 1982 सालचा मुद्दा. त्याच्यानंतर रेल्वेमन्स युनियन ही सुप्रीम कोर्टामध्ये ह्या इश्यू संदर्भामध्ये गेली. 1996 साली जो हायकोर्टाचा रिझल्ट होता तो सुप्रीम कोर्टाने रिव्हर्स केला आणि जे पर्सेंटेज लोकल रिक्रुटमेंट आणि प्रमोशन वेगवेगळं आहे तसंच ठेवलं गेलं. नंतरच्या काळामध्ये 1992 साली इंदिरा साहनी ही मंडल केस आली ज्याच्यामध्ये OBCना भरतीमध्ये रिझर्वेशन मिळाली. फार महत्त्वाची केस होती. त्या केसमध्ये जेव्हा जजनी सांगितलं की याच्यामध्ये रिक्रुटमेंट आणि प्रमोशन हे 2 वेगवेगळे भाग आहेत. जे आत्ता जी प्रोव्हिजन होती 1992 साली ही फक्त रिक्रुटमेंटसाठी होती, प्रमोशनसाठी नाही असं त्यांनी स्पेसिफिक सांगितल्यानंतर 77व्या घटना दुरुस्ती करून त्याच्या 16(4) करावं लागलं आणि रिझर्वेशन प्रमोशनसाठी सुद्धा तेव्हा चालू झालं. त्यानंतर महत्त्वाची घडामोडमध्ये रिझर्वेशन जे होतं ते वॅकन्सी बेस होतं आणि हे रिझर्वेशन 10/2/95 साली एक RK सबरवाल नावाची केस आलेली होती. त्याच्यावरती 2797ला एक ऑफिस मेमोरंडम निघाला. तुम्हाला माहितीच असेल, पोस्ट बेस रिझर्वेशन त्याला आपण म्हणतो. ते वॅकन्सी बेस ते पोस्ट बेस रिझर्वेशनचा हा टप्पा आहे तो 77 पासून जेव्हा मुंबई पोर्टर्समध्ये किंवा भारतभर सगळीकडे राबवला गेला. हा रिझर्वेशनला हा एक मोठा सेटबॅक होता.
त्याचबरोबर त्याच्यानंतर 95ला दुसरी एक विरपाल सिंग चव्हाण केस आली आणि त्या केसमध्ये असं सांगितलं गेलं की SC/STनं जे ॲसोलेटेड प्रमोशन दिलं गेलं आहे त्याला कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी जी आहे ती दिली जाणार नाही. त्याच्यावरती 30/1/97ला एक OM निघाला गव्हर्नमेंटचा आणि त्या OM प्रमाणे मुंबई पोर्टर्समध्ये ट्रॅफिकमध्ये 2002 साली ह्या OMचा आधार घेऊन जे रिकास्टिंग केलं गेलं आणि कितीतरी लोकांना रिवर्ट केलं गेलं. हे रिवर्ट केलं गेल्यानंतर 85 घटना दुरुस्ती करण्यात आली. 85 घटना दुरुस्तीने हे कॉन्सिक्वेन्स सिनियरिटी आहे ती अबाधित ठेवली आणि त्याच्यावरती 21/1/2002ला एक ऑफिस मेमोरंडम निघाला आणि त्या मेमोरंडमनी सांगितलं की 30/1/97चा जो OM आहे तो निगेट झालेला आहे. तर म्हणून 21/1/2002 पासून ही कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी आहे ती 85 घटना दुरुस्तीने त्याला परत SC/STना तेवढा फायदा मिळाला. पण नंतरच्या काळामध्ये ह्या 85 घटना दुरुस्तीला विरोध करणारे ज्या केसेस आहेत सुप्रीम कोर्टामध्ये जवळजवळ नॉनवाले सर्वसाधारण वर्गातून 100पेक्षा जास्त पिटिशनर होते की 85 घटना दुरुस्ती आहे याचा रिव्ह्यू व्हावा. आणि भारतभरातून 4 ते 5 संघटना होत्या त्याच्यामध्ये मुंबई पोर्टर SC/ST असोसिएशन ही होती. मला अभिमानानं सांगावं लागतं की 85 घटना दुरुस्तीचं M नागराज नावाने ती केस पुढे चालवली गेली आणि ती M नागराज केसचा रिझल्ट जो आहे तो 2006 साली आला. त्याच्यामध्ये त्यांनी 3 प्रिन्सिपल दिले होते की ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे का बघा, बॅकवर्डनेस आहे का बघा आणि इफिशियन्सी आहे का बघा. ह्या 3 गोष्टीवरती हे 2006 सालचं जजमेंट होतं. आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणणं नव्हतं, आम्ही ते ॲक्सेप्ट केलं होतं. पण मुंबई पोर्टरकडे तसा इम्पिरिकल डाटा पण नव्हता. आम्ही म्हटलं तुम्ही डाटा तो क्रिएट करा आणि हे लागू करा. तर दरम्यानच्या काळामध्ये ह्या 2006चं जे नागराज जजमेंट आहे ते मुंबई पोर्टर्सनी फॉलो करावं. परत SC संघटना 2012 साली हायकोर्टामध्ये गेली. ह्या 2006च्या M नागराजच्या जजमेंटबरोबर त्यांची दुसरी मागणी होती की 30/1/97 ज्यांनी ॲसोलेटेड सिनियरिटी जी आहे ॲसोलेटेड प्रमोशनने मिळणारी कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी आहे त्या सिनियरिटी 21/1/2002ला जो 85 घटना दुरुस्तीप्रमाणे निघालेला OM ते 21/1/2002चा OM रद्द करावा. तर म्हणजे हायकोर्टाच्या त्या अधिकारामध्येच नव्हतं. कारण 2006 साली जेव्हा M नागराजचं जजमेंट आलं त्याच्यामध्ये 85 घटना दुरुस्ती अपेल केलेली होती. 21/1/2002चा OM अपेल केलेला होता. तरीसुद्धा हायकोर्टामध्ये हे बायसपणे याचा रिझल्ट आला आणि 2018ला मुंबई पोर्टर्सनी एक सर्क्युलर इश्यू करून त्याच्यावरती ॲक्शन रिकास्टिंग प्रमोशन आणि सिनियरिटी हा मोठा प्रोसेस राबवला. त्याच्यानंतर पवित्रा 1, पवित्रा 2, जनरल सिंग 1, 2 अशा वेगवेगळ्या जजमेंट आल्या. तरी अजून जी SLP सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे मुंबई पोर्टर्सकडून त्या SLPवरती अजून कुठलंही भाष्य झालेलं नाही किंवा मुंबई पोर्टर्स ह्याचा फॉलोअप करत नाही. तर कसा फॉलोअप व्हावा आमची सतत त्यासाठी मागणी आहे. तर असा आमचा असोसिएशनचा इथं प्रवास आहे. हा प्रवास इथं मी तुमच्यापुढे मांडलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट मला नमूद करायची आहे की दिल्ली येथे 14 एप्रिल रोजी भारत सरकारने भारत मंडपम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली. याच्यामध्ये नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट तिचा पुढाकार होता. तिने ज्या संघटना ज्या ऑर्गनायझेशनमध्ये भारतभर ज्या ऑफिस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट असतील त्यांच्या ज्या त्यामध्ये संघटना कार्यरत आहेत त्या संघटनेचे प्रत्येकी 5 पदाधिकाऱ्यांना त्यांनी तिकडं बोलावणं केलं. तसं मुंबई पोर्टरचं तसं आम्हाला लेटर इश्यू केलं की तुमचे 5 प्रतिनिधी या फंक्शनसाठी पाठवा. तर आमच्याकडून सुधीर मकासरे, बापू कांबळे, राजेश जाधव, त्याच्यानंतर गजेंद्र कोचडे, रतन कांबळे हे 5 पदाधिकारी 14 एप्रिल रोजी त्या भारत मंडपमच्या फंक्शनला अटेंड करून आले. अतिशय चांगला फंक्शन झाला असं त्यांचं म्हणणं आहे. चांगला अनुभव आहे आणि त्या फंक्शनमुळे त्यांना फार मोठी उभारी मिळालेली आहे असं त्यांचं मनोगत आहे. आणि भविष्यामध्ये ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करतील. तर या 5 आमच्या जे मंडळी गेलेली होती पदाधिकारी त्यांचा माने सरांच्या हस्ते एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा असं मी इथं त्यांना विनंती करतो. सुधीर मकासरे, राजेश जाधव, गजेंद्र कोचडे, रतन कांबळे हे उपस्थित आहेत त्यांचा सत्कार.
ऐकायला आतुर आहोत. त्यासाठी येणाऱ्या वक्त्यांना मी नम्र विनंती करतो, कमीत कमी 3 ते 4 मिनिटात आंबेडकराईट मुवमेंटचं जे एसेन्स असेल ते व्यक्त. ॲडव्होकेट अंकुश कांबळे साहेब यांना मी निमंत्रित करतो. भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी राजे, आमच्या असोसिएशनचे संस्थापक माननीय भाई संगारे यांच्या या ठिकाणी विचारांना प्रथम अभिवादन करतो. आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती धूमधडाक्यामध्ये देशभर साजरी झाली, परदेशात साजरी झाली आणि असोसिएशनची सुद्धा या दिवशी आपण या ठिकाणी साजरी केलेली आहे. तर या कार्यक्रमासाठी आवर्जून जे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत ते धम्मकीर्ती महाराज. खरं सुद्धा साहेबांची चर्चा झाली तर हे नाव आम्हालाही त्याला माहीत नव्हतं, परंतु त्या साहेबांनी निवडलेले वक्ते असल्यामुळं आणि त्यांच्याबद्दल नक्कीच साहेबांना या संदर्भामध्ये एक वेगळा मेसेज द्यायचा असेल म्हणून त्यांना निवडलं आणि ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत. खरं आजच्या कार्यक्रमासाठी आज आपल्यामुळे आपले अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने साहेब हजर आहेत. त्याच्यानंतर आपले अपराध साहेब आहेत, मुंबई पोर्ट ट्रस्टचे आमचे ऑफिसर्स या ठिकाणी आहेत, रिटायर्ड मंडळी आहेत, आमच्या असोसिएशनचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आहेत. खरं स्वतः जास्त त्यांची सगळ्यांची नावं घेऊन ते वाढवत नाही आहे. आज खरं 135वी जयंती साजरा करत असताना तुम्हा आम्हाला बाबासाहेब साहेबांनी जो टप्पा दिलेला आहे, खरं 1920 साली बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वजनिक जीवनामध्ये पदार्पण केल्यानंतर खऱ्या अर्थानं जे सुरू केलं, समाजक्रांती असेल, राजकारण असेल, या ठिकाणी पहिल्यांदा केल्यानंतर जे टप्पे होते त्या टप्प्यामध्ये 1919 साली जे क्रिप्स कमिशन या ठिकाणी आलं आणि क्रिप्स कमिशनला बाबासाहेबांनी पहिलं निवेदन दिलं की या ठिकाणी असणाऱ्या स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला पाहिजे. त्यानंतर संसदेमध्ये आणि पार्लमेंटमध्ये विधिमंडळामध्ये यांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. खऱ्या अर्थानं किती मोलाचा विचार त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला अगदी नवीन तरी होते, तरीसुद्धा उच्च शिक्षित असणाऱ्या बाबासाहेबांनी पुढचं बघून पुढं काय करावं लागेल याचा म्हणून बाबासाहेबांनी पहिली मागणी केली. खरं सुद्धा नंतरच्या काळात तुम्हाला बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्याचे टप्पे तुम्हालाही माहीत आहेत. त्यानंतर सायमन कमिशन या देशामध्ये आलं 1928 साली, त्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी सेम मागणी केली. तुम्हाला आम्हाला माहिती आहे की सायमन कमिशनवर तिथं असणाऱ्या काँग्रेसनं बहिष्कार टाकला होता आणि लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं त्यामध्ये लाला लजपत राय यांना लाठीमार सुद्धा झाला होता. परंतु बाबासाहेब आंबेडकर या कमिशनला भेटल्यानंतर ते सुद्धा बाबासाहेबांनी निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये सुद्धा तिथं असणाऱ्या अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. तरी महत्त्वपूर्ण मागणी फार दूरदर्शी या ठिकाणी आपल्याला आढळते. नंतरच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरी गोलमेज परिषद असेल, त्या गोलमेज परिषदेमध्ये ज्या पद्धतीने पुणे करार झाला आणि नंतरच्या काळामध्ये बाबासाहेब 1936 साली व्हाईसरायच्या काउन्सिलवर निवडून आले आणि नंतरच्या काळामध्ये लेबर मिनिस्टर झाले आणि लेबर मिनिस्टर झाल्यानंतर स्वतःची मजूर पार्टी बाबासाहेबांनी निर्माण केली आणि मजूर पार्टी केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना अनेक कायदे, मिनिमम वेजेस ॲक्ट असेल, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट असेल, बायका स्त्रियांची बाळंतपणाची रजा असेल, हे सगळे कायदे त्या काळामध्ये पास करून घेतले आणि ते पास केलेले कायदे आता हित असणारी सरकार मात्र ते कायदे असते नाहीसे करतात दिसत आहे. सरकार कुणाचंही असो, काँग्रेस असो, BJP असो, पण प्रत्येक धोरण हे कामगार विरोधी दिसत आहे आणि कामगारांचे हक्क कसे काढून घेतले जातील हे इथलं असणारं सरकार बघत आहे. दरम्यानच्या काळामध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून कॅबिनेट मिशन या ठिकाणी आलं. त्याच वेळेला घटना समितीची निर्मिती सुरू होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीवर सुद्धा सदस्य झालं. तर सुद्धा त्या काळामध्ये भरपूर काँग्रेसचा विरोध झाला. तिथं असणारे तथागत नेते SK पाटील सांगितलं होतं की बाबासाहेबांना खिडक्या काय दारं सुद्धा आम्ही बंद केलेली आहेत. परंतु त्याच काँग्रेसला बाबासाहेबांना घटना समितीवर निवडून द्यावं लागलं. तिथं असणारे बॅरिस्टर जयकर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीवर आले आणि त्यानंतर तुम्हाला माहीत आहे या देशाला डॉक्टर बाबासाहेबांनी घटना दिली. त्या घटनेमध्ये
कामगारांना नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिले त्या मूलभूत अधिकारावर आज या ठिकाणी आपण स्वाभिमानाने बघतोय बसतोय. याचं कारण बाबासाहेबांनी केलेल्या ह्या तरतुदी आहेत. परंतु घटनेमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी कामगारांसाठी जे अधिकार दिले मूलभूत अधिकार दिले म्हणून तुम्ही आज या ठिकाणी स्वाभिमानाने बसतोय. असोसिएशन असेल ट्रेड युनियन असेल हे काढण्याचे मूलभूत अधिकार बाबासाहेबांनी दिले आणि ते देत असताना तर या देशातील तमाम तळागाळातली अस्पृश्यांना फंडामेंटल राईट दिला. आर्टिकल 16(4) मध्ये रिझर्वेशन दिलं. म्हणजे जी मंडळी मागासलेली आहेत बॅकवर्ड आहेत या संघटनेसाठी तरतूद केली आणि या तरतुदीचा परिणाम म्हणून अनेक सर्व क्षेत्रामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन सुरू झालं. नंतरच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे अनेक जजमेंट सुप्रीम कोर्टाची अनेक जजमेंट आली त्यामध्ये रिझर्वेशनला कसा तडा जाईल हे बघितलं गेलं. आताच आमचे मित्र थोरावडे साहेबांनी सांगितलं की 1995 साली वीरपाल सिंग चौहान जजमेंट आलं आणि ते जजमेंट सांगत होतं की जरी SC कॅन्डिडेट प्रमोटेड बाय व्हर्च्यू ऑफ रूल ऑफ रिझर्वेशन ही विल नॉट गेट द सिनियरिटी. नंतरच्या काळामध्ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जरी झाली असली तरी आत्ताच नुकताच हे 2012 जे सुप्रीम हायकोर्टाचं जजमेंट आमच्या विरुद्ध गेलं. SLP पेंडिंग आहेत आणि त्या हायकोर्टाचं जेव्हा हिअरिंग झालं त्यावेळेला तब्बल 2 तासाच्या पुढं माने साहेबांनी त्याची आर्ग्युमेंट केली. समोर असणारे धर्माधिकारी चक्क झाले. आम्हालाही वाटलं आता काही खरं नाही आपल्या बाजूला जजमेंट लागेल पण धर्माधिकार साहेबांनी मात्र ते जजमेंट आपल्या विरोधात दिलं आणि त्याचा परिणाम म्हणून आज इथं असणारे SC मंडळींना सिनियरिटी घालवावी लागते. जो 30 जानेवारी 1997चा जो वयम ज्यामुळे सिनियरिटी गेल्या तोच वयम पुन्हा अंमलबजावणी सुरू झालेला आहे. खरं वस्तुता 85 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटमुळे SC कॅन्डिडेटना सिनियरिटी मिळाली होती. 2002च्या वयमनुसार 85व्या घटनेनुसार खरं वस्तुता अधिकार मिळाले होते की दोन SC कॅन्डिडेट प्रमोटेड बाय व्हर्च्यू ऑफ रूल ऑफ रिझर्वेशन ही इज इंटॅक्टेड फॉर द प्रमोशन. तरीसुद्धा अशा प्रकारचा निर्णय आला. धर्माधिकारी साहेबांनी सांगितलं सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऑर्डर असू द्या कॉन्स्टिट्यूशनचा ऑर्डर असू द्या काही असू द्या तुम्हाला मात्र ती जी वयम निघाला होता जो प्रोटेक्शन करणारा तो सायट्रॅकमध्ये ठेवायला लागला. त्याचा परिणाम आज 15मध्ये आम्ही पाहतोय. अनेक सिनियरिटी आजही आमच्या रिस्टोर झालेल्या नाहीत. एखादा SC कॅन्डिडेट जरी वरच्या पदावर गेला तरी सुद्धा त्याला सिनियरिटी मिळत नाही. त्यांची सिनियरिटी डेट ऑफ अपॉइंटमेंट धरली जाते. अगदी पोस्टिंगमध्ये सुद्धा सिनियरिटी पकडली जातं. आमचे माने इथं बसलेत CMEचे पोस्टिंगमध्ये सुद्धा सिनियरिटी पकडू लागले. अशा प्रकारचा आज सुद्धा प्रयत्न होतोय. असोसिएशन तर्फेनं डॉक्टर माने साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहे आणि आज आपल्यासोबत तुमच्यासमोर काय आहे आज वर्गीकरणाचा इश्यू आहे. डॉक्टर साहेब या संदर्भात ते बोलतीलच. खरं सुद्धा ज्या मंडळींनी हे मांडलं वर्गीकरण असलं पाहिजे तर खरं सुद्धा 2005 हे पिटिशन त्याच वेळेला रिजेक्ट झालं होतं परंतु पुन्हा ते आलं आणि वर्गीकरण झालं. खरं सुद्धा आर्टिकल 16(4) समूहासाठी रिझर्वेशन आहे. समूहासाठी रिझर्वेशन आहे कुठल्या एका जातीसाठी नाही आहे. त्यामुळे हे जे वर्गीकरण टोटल इलिगल जरी असलं तरी सुद्धा त्यावेळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंट आलं आणि ते लागू केलं आणि त्याच्यानंतर रिव्ह्यू पिटिशन जरी झालं तर रिव्ह्यू पिटिशनमध्ये तो सक्सेस झालं नाही आहे. तर ते कशा प्रकारचे चुकीचं चाललं आहे या संदर्भामध्ये मानेसाहेब सतत प्रयत्न करत आहेत. आपल्या भाषणामध्ये असेल अनेक ठिकाणच्या भाषणामध्ये सांगतायत हे चुकीचं आहे. खरं आपल्या मंडळींना हे कळत नाही. खरं सुद्धा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 13% आरक्षण आहे SCला. खरं सुद्धा जी मंडळी हे असं वर्गीकरण मानतायत जर वर्गीकरण झालं तर त्यांच्या वाट्याला एका दुसरा टक्का येणार नाही आहे. आणि जी मंडळी 13% रिझर्वेशनसाठी मेरिटवर जात होती ते 2 आणि 1% जाणार आहेत. पण हे लोकांना सांगणार कोण? करा पुढाऱ्यांना सांगणार कोण? पुढारी सुद्धा जे समाजाचे लोक मिटिंग घेत होते सभा घेत होते त्यांना हे कळलं नाही की आपण समाजाचा घात करतोय. तरीसुद्धा आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्गीकरणाच्या विरुद्ध आवाज उठवला जातोय आणि ज्या सरकारनं हे कमिशन नेमलं होतं ते कमिशनचा अहवाल यायच्या आतच अशा प्रकारे तुम्हाला सजेशन मागवलेले आहेत. त्यामुळे हे रान पेटलेलं आहे. अनेक समाज संघटना त्यासाठी उभ्या राहिलेल्या आहेत. डॉक्टर माने साहेबांना मी सांगतो की ह्या जो महत्त्वाचा विषय आहे तो सुद्धा लोकांना या ठिकाणी सांगावा जेणेकरून खरंच वर्गीकरण काय आहे हे आपल्याला कळेल. त्यामुळं या कार्यक्रमाला आलेले सगळे आमची मंडळी या ठिकाणी आज आली त्यांचं असोसिएशनच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मला जी मिळालेली 3 ते 4 मिनटं दिलेली आहेत ते इथंच थांबतो. जय भीम जय महाराष्ट्र.
त्यांना मी विनंती करतो. रिअली ऑल्सो रिस्पेक्टेड उदय चौधरी, आय रिक्वेस्ट यू टू रिअली युअर स्पीच शुड बी इन 3 to 4 minutes. कीप ओनली एसेन्स ऑफ आंबेडकराइट मुवमेंट. ॲडव्होकेट सुरेश माने, हरिभक्त परायण, धर्मकीर्ती महाराज असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, आप 4 मिनटं दिलेली आहेत आणि त्याची पूर्ण काळजी घेऊ, कारण मी गेटवरती गेट मीटिंग घेणारा कार्यकर्ता युनियनमध्ये, ते कमीच बोलायचं असतं. त्याच्यापैकी त्याची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की इतक्या बहारदार सुरांच्या बादशाने एकदम सुरांची बहार आणली सुरुवातीला, ते आम्ही बेसूर करू इच्छित नाही कोणीच, त्याच्यामुळे त्याची काळजी असते. तिसरी एक आणखी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हरिभक्त परायण धर्मकीर्ती हे बाबासाहेबांवरती बोलणार, तर ते आम्ही त्यांना ऐकायचं आहे. आम्ही सगळे भक्त आहोत, ते बाबासाहेबांचे, अर्थात अंधभक्त नाही, बाबासाहेबांचे भक्त. हरिभक्त परायण आम्हाला प्रवचन देत आहेत, निरूपण करणार, हे एक चांगली घटना आहे. दुसरं तेही मराठवाड्याच्यात, मी औरंगाबादचा, तिथे बाबासाहेबांनी कॉलेज उभं केलं, मिलिंद कॉलेज. त्या कॉलेजमध्ये मी शिकलेला काही काळ विद्यार्थी आहे, तेव्हा त्यांना आम्हाला ऐकायचं. एक गोष्ट सांगतो की आज आपण सगळ्या फुले, आंबेडकर, बाबासाहेब, शिवाजी महाराज, भगवान बुद्ध, बिरसा मुंडा यांना सगळ्यांना अभिवादन करून आपला कार्यक्रमाला सुरुवात केली. या सगळ्यांची एक आपसात क्लिक छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे महात्मा फुले हे बाबासाहेबांचे गुरु. शाहू महाराज हे त्यांना स्कॉलरशिप देणारे एक राजऋषी. बिरसा मुंडा आपण कधी विसरू शकत नाही, आणि ही समतेची परंपरा घेऊन तेही लढले. आज आणखी एक योगायोग आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांची हा 14 तळा सत्याग्रहाचा 100 वर्ष आहेच, शताब्दी आहेच. महात्मा फुले यांच्या जयंतीच्या जन्मशताब्दी वर्ष आहे, तो आपल्याला वर्षभर कार्यक्रम करायचे, आत्ताच सगळं बोलायचं नाही. आणखी एक मुद्दा आहे, आणखी एक योगायोग. आज 22 एप्रिलचा दिवस हा कॉम्रेड व्लादिमीर लेनिन ह्याची पण जयंती. या सर्वांचे विचार हे सगळे समतेचे, संघर्षाचे आणि प्रागतिक विचार होते. हा एक योगायोग आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की 1990 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी होती, महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाची शताब्दी होती. त्या दिवशी 22 एप्रिलला लेनिन जयंतीच्या दिवशी माझं लग्न झालं. पण एक आपले सगळे कुटुंबीय आहे म्हणून मी सांगतो, व्यक्तिगत मी कधी बोलत नाही. आणि त्या लग्नाला नाशिकला झालं. शांताबाई दाणे, बाबूराव बागुल, ज्यांनी एक वैचारिक लेखन बरंचसं केलं. बाबा आंबेडकरांचे आणि त्यांचा धर्म लिहिणारे अनेक सरदार पटेल, एक परखड आलोचना, असे अनेक चक्रधर स्वामी, असे अनेक वैचारिक पुस्तक लिहिणारे कॉम्रेड प्रभाकर वैद्य आणि कवी कुसुमाग्रज हे त्या लग्नाला होते. हे योगायोगानं आज 22 एप्रिल म्हणून मला आठवण झाली, हे आपल्याला सांगावं वाटतं. मला असं म्हणतं की आपण बरेचसे इव्हेंट करतो. आता एवढ्या लोकांचे आपण अभिवादन केलं, इव्हेंट खूप मोठी करतो, लाईट लावतो, फटाके वाजवतो, भाषणं करतो आणि नंतर संपतो. खरं म्हणजे आत्ता जे बोललं गेलं की आता इव्हेंटची मुवमेंट कशी होईल, या सगळ्यांनी मुवमेंट केली. नुसते इव्हेंट नाही करत बसले, मुवमेंट केली म्हणून आपण त्यांचं अभिवादन करतो. आज वेळ आलेली आहे यांचा विचार करून रस्त्यावर उतरून मुवमेंट करायची वेळ आलेली आहे.
कारण त्या काळात जी परिस्थिती होती परत उलटं चक्र फिरवून तीच परिस्थिती पुन्हा आलेली आहे. आपल्याला हक्काने मिळवलेले कायदे हे सगळे संपतायत अनेक ठिकाणी. आता नोएडाच्या कामगारांनी 10,000 रुपये पगार आणि 12 तासाचं काम त्याच्या विरुद्ध जबरदस्त उठाव केला, तरी कुठल्या लोकांनी काही दखल घेतली नाही किंवा ते रस्ते बंद केले ते मात्र करता कामा नये हे सांगितलं पेपरवाल्यांनी, मीडियाने. अशी आत्ता सध्या किती लोकांना माहिती आहे की महाराष्ट्र सरकारच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे जुनी पेन्शन मिळण्यासाठी. आपल्या किती लोकांनी हे माहीतच नाही ना, त्यांनाही वाटलं नाही की इतर संघटनांशी कॉन्टॅक्ट करावा आणि आपल्यालाही फारसं वाटतं नाही. हे याची सगळी सांगड घालून भारतात अनेक ठिकाणी उठाव होत आहेत, पण त्याची सांगड घालणं हे आवश्यक आहे. हेच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी आपल्याला शिकवलं आहे. आणि मला असं वाटतं की आज आपण जे इव्हेंट करतो आहे त्याचं रूपांतर मुवमेंटमध्ये करण्यासाठी आपण जरूर प्रयत्नशील राहू एवढंच समजायचं. आणि पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सगळ्या महामानवांना अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम, लाल सलाम. धन्यवाद उदय चौधरी साहेब. यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक्स अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी आदरणीय आपरा साहेबांना आमंत्रित करतो. सरांना परत विनंती करतो मी. आता वेळेचं आठ घेऊन साहेब माझ्या बाजूलाच भेटले सुरेशमध्ये साहेब. आज ह्या 135व्या जयंतीनिमित्त आज एकांना हा जयंती उत्सव साजरा होत आहे. फार आनंदाचा दिवस आहे. 22 एप्रिल खरं म्हटलं त्यांची जयंती ही 14 एप्रिलला या दिवसापासून कार्यक्रम सतत चालू आहेत आणि सगळ्या देशभर नव्हे तर सगळ्या विश्वामध्ये त्यांचा कार्यक्रम सुरू आहे. आणि त्यांचे विचार 135वी जयंती आहे आणि त्या निमित्तानं हा कार्यक्रम होतो आहे. आणि आम्ही हे कार्यक्रम ठिकठिकाणी जाऊन उपस्थित राहतो, ऐकतोय सगळं. आजच्या या कार्यक्रमाला खरं पाहता जे आमंत्रित आणि निमंत्रित केलेलं आहेत ते धर्मकीर्ती महाराज आणि त्यांचं प्रबोधन या प्रसंगी होणार आहे. आणि म्हणून त्याला जास्त वेळ मिळायला हवा आणि त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण 2 शब्द बोललेच पाहिजेत. कारण आता जरी काही वेळ झाला असला तरीसुद्धा सुरेश माने साहेब या ठिकाणी आहेत, ते त्यांचे विचार पण आपल्याला ऐकायचे आहेत. आणि म्हणूनच जास्तीत जास्त 2 ते 3 शब्दामध्ये मी बोलणार आहे. खरं पाहता ह्या कार्यक्रमाला आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट SK शेटे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाही. त्यांचं वय आज 95 वर्षामध्ये ते आहेत. आज ते कार्यरत आहेत, दिवस युनियनमध्ये येतात, पण संध्याकाळचे त्यांना जास्त वेळ थांबता येत नाही. त्यांनी आवर्जून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि म्हणून त्या तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. आजच्या या दिवशी आज जवळजवळ 10 ते 10-12 दिवस झाले दररोज कार्यक्रम सुरू आहेत. संध्याकाळी दररोज सकाळी कार्यक्रम सुरू आहे आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहायचा योग येतो आणि त्या बाबासाहेबांचे विचार ऐकून मिळतात. खरं पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं आहे त्या संविधानाच्या पलीकडे काहीच नाही, काही सांगण्याची काय आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून संविधानामध्ये जे दिलेलं आहे त्याचं पालन जे करतायत. खरं पाहता आजच्या ह्या परिस्थितीमध्ये मगाशी उल्लेख केला चौधरी साहेबांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदे निर्माण करून दिले, कायदे केले गेले, ते कायदे आज असंख्य कायदे ते ब्रिटिश काळामध्ये पासून जेव्हा ते कायदे मंत्री असताना त्यांनी कायदे केले आणि तेच कायदे आज काही कारण नसताना ते कायदे बदलून त्याचं रूपांतर कोडमध्ये केलं जात आहे. आणि हा एक मोठा धोका म्हणजे झाल्याचा 21 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्या कायदे हे कामगारांच्या विरोधी आहेत आणि ते कामगारांच्या विरोधी असून मालक धाडगीने कायदे. आणि यापुढे जर खरं पाहता या जयंतीचा आपण करत असू तर त्यासाठी आपण
हे या कायद्यासाठी कडाडून विरोध केला पाहिजे ह्या कोडसाठी. आणि हे जे कायदे केले तर तसे कार्यरत राहिले पाहिजेत आणि कामगारांचे जे अधिकार आहेत म्हणजे संप करा हे करा ते कायदे ते सगळे त्यांनी काढून घेतलेले आहेत आणि म्हणून ते तसे टिकावे असतील आणि कामगारांचं जिवंत राहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आंदोलन करून रस्त्यावर उतरावंच लागणार आहे आणि आम्ही ते करतो आहोत. तर सगळ्यात हा मेसेज सगळ्या देशभर सगळ्या कामगारांमध्ये पोचला पाहिजे आणि त्यासाठी तो विरोध केला पाहिजे. आमची हिंद मजदूर सभा जी आज सेंट्रल ऑर्गन्स आहेत त्यांनी 12 फेब्रुवारीला मोठा संप केला. 40,000 कामगार त्या संपामध्ये होते. परंतु हे आजचं सरकार त्याचं कुठल्याही प्रकारे नोंद घेत नाही आहे आणि काही करत नाही. त्यांची अंमलबजावणी केलेलीच आहे 21 एप्रिलपासून आणि म्हणून हा मोठा एक त्यांना आदरांजली होईल की आपण त्यासाठी कार्यरत होऊन त्याला कडाडून विरोध केला पाहिजे. मी आता त्याच्यावर जास्त वेळ बोलत नाही आहे परंतु या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं आणि या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल या सगळ्या कार्यकर्त्यांचे असोसिएशनचे मी अत्यंत आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या है संविधान का तो कहना चाहूँगा, रुतबा मेरे सर को तेरी संविधान से मिला है. जय भीम, जय संविधान. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी आलेले परभणीहून आलेले प्रमुख वक्ते आयुष्यमान नितीन सावंत, हबप धर्मकीर्ती महाराज परभणीकर. जस्ट मी त्यांना विचारलं हाऊ हरी कॅन ॲक्सेप्टेड बाय आंबेडकराईट ॲक्टिविस्ट. तर त्यांनी थोडक्यात सांगितलं हरी म्हणजे दुःखाचं हरण करणारं. दॅट टाईम आय वॉज लिटिल हॅपी. क्वांटिटी डझंट मॅटर बट क्वालिटी मॅटर्स. सो दिस यू आर द क्वालिटी पर्सन्स लिसनिंग दॅम. भीम आहे करणीत भीम असता वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. तलवारीच्या तयांच्या न्यारेच टोक असते. बाबासाहेबांची जयंती हा विचारांचा उत्सव आहे. आता यानंतर मी आमंत्रित करतो आदरणीय डॉक्टर ॲडव्होकेट सुरेश माने. इट विल बी अ इंटलेक्च्युअल. गेले दीड तास अत्यंत प्रसन्न वातावरणात बौद्धिक प्रांतामध्ये ऐतिहासिक मागोवा घेत ज्याने आपलं प्रबोधन केलं, कानपिचक्या दिल्या, वेळप्रसंगी फटकेही दिले, निर्लज्जाचं उदाहरणही दिलं, त्याचा प्रत्येकानं आपापला मागोवा घ्यावा हे ज्याने गेले तासभर केलं ते आमचे मित्र बंधू आदरणीय धम्मकीर्ती महाराज यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. खरं म्हणजे जेव्हा हे कार्यक्रमाची ठरावणी झाली तेव्हा अंकुश आणि गिरीश कांबळे आले माझ्याकडे, म्हणाले सर तारीख द्या जयंतीची. मग ती माझ्या उपलब्धीनुसार तारीख दिली. मग म्हणाले वक्ता काय, तर म्हटलं यावर्षी मी तुम्हाला नवीन वक्ता देतो. काय कधी कधी फटके द्यावे लागतात, अध्यक्षाने दिलेलं चालत नाही तर दुसऱ्याने द्यावी लागतात, पण ते घडवायचंच असतं डायरेक्ट इनडायरेक्ट. मग म्हटलं चला तुम्हाला एक नवीन वक्ता देऊया. आणि मला वाटतं मी वक्ता जो निवडला तो तुम्हाला अजिबात चुकीचा वाटला नसेल अशी माझी खात्री आहे. खरं म्हणजे भाषण तुमचं चालू होतं आणि आमचे अपराध बाजूला आहेत, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, पोटसमध्ये खूप लांब इनिंग आहे. त्यांनी माझे आभार मानले, म्हणाले एक अत्यंत उत्कृष्ट वक्ता आज आम्हाला ऐकायला दिला त्याबद्दल धन्यवाद. काय आहे धम्मकीर्ती महाराज आणि आम्ही एकत्र कार्यक्रम करतो, शिबिरे करतो, भाषणं देतो, व्याख्यानं देतो, सभा संमेलनं गाजवतो. त्यांचं ओरिजिनल नाव नितीन पाटील आहे. पण धम्मकीर्ती महाराज म्हणजे चळवळीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी करावी लागते. मी तर त्यांच्या बाबतीत असं म्हणतो की वारकरी संत परत कधी गाडगे महाराजांना वारकरी संप्रदायाने स्वीकारला नाही, कारण त्यांची संतांची परंपरा वेगळी. पण त्या परंपरेतलं आजच्या कालखंडातलं जर कोणतं उदाहरण असेल
तर ते धम्मकीर्ती महाराज आहे. अनेक वेळा आम्ही सोबत राहतो, विचारांची देवाणघेवाण असते, चर्चा असते, आणि त्या चर्चेतून मग नवीन प्रश्नाची उकल कशी करायची याचाही मागोवा घ्यायचा असतो. काही मोजकी मंडळी आहेत महाराष्ट्रात जी पारंपरिक पोथीनिष्ठ विचारातून नव्या प्रांगणात प्रवेश करतात. त्यांच्यात ती ऐपत असते, कुवत असते. बहुतेक जण पारंपरिकपणाचे प्रवासी असतात, पण नव्या उमेदीनं, नव्या दिशेनं, नव्या प्रकारच्या प्रयोगातून नवीन मार्ग शोधला. आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक हा फॉर्म निवडला. आणि ते महाराज आहेत तर ते खरंच कीर्तन करतात बरं का. म्हणजे ते 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 महाराज ते टी व्हीवर असतात ते असं नाही, ते मध्ये बोर्ड दाखवतात ना, ते कुठले एक महाराज आहे, ते कुठला महाराज रे तो, हां तो इंदोरीकर, त्याच्यापेक्षा दादू इंदोरीकर परवडतो, तो इंदोरीकर महाराज. तसले नाही, प्रॅक्टिकली नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, जी काही संत परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे, त्याचं अगदी कीर्तन पद्धती, त्या पद्धतीनं कीर्तन, म्हणजे ते सगळी टीम असते 10-15 लोकांची, तसंही कीर्तन म्हणून ते महाराज म्हणतो आम्ही त्याला. त्यामुळं हे नवीन विचार नव्या पद्धतीनं नव्या पिढीकडे कसं पोहोचवायचं, त्याचे फॉर्म वेगळे असतात. कुणाचा लोककलेचा असतो, कुणाचा भाषणाचा असतो, कुणाचा या पद्धतीचा असतो. हे नवनवीन प्रयोग करून त्याने आपल्यासमोर गेले तास दीड तास अत्यंत मोकळेपणानं फार चांगलं आपली कान उघडणी केली. त्याबद्दल मी स्वतः देखील त्यांचा आभारी आहे. जयंत्या का कराव्या त्यांनी सांगितलं, त्यामुळे आता मी पुन्हा काही सांगायची गरज नाही. कारण एकदा कोणाला निर्लज्ज म्हटल्यावर त्याला दुसऱ्याचं निर्लज्ज असं काही म्हणण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मी त्या प्रांताकडे जात नाही. तर 2-3 मुद्दे आहेत ज्याचा उहापोह होणं गरजेचं आहे, आणि तो कालसापेक्ष आहे. कोणते मुद्दे असावेत तर मगाशी आम्ही सहज विचार केला, बोलल्याही महाराष्ट्रात उपवर्गीकरण धोरण सुरू झालं. अर्थात ते काही नवीन आहे असं काही नाही. याच्यापूर्वी खूप राज्यामध्ये अनेक राज्यांनी केलं आहे, अनेक राज्यांनी केलेलं आहे. अगदी कर्नाटकसुद्धा आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, सगळ्या राज्यांनी केलं आहे. आता महाराष्ट्र सरकार करतं आहे. पूर्वीच्या करणाऱ्यांचा हेतू काय होता, आताच्या करणाऱ्याचा हेतू काय, थोडंसं वेगवेगळं त्याच्याबद्दल भिन्न प्रवाह आहे. पण याच्याही पलीकडं कुठल्या जातीचा फायदा होईल, कुठल्या जातीचं नुकसान होईल, याच्याही पलीकडे एक मोठा विचार, त्याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधू देऊ. त्याच्यासंबंधी माझा एक 1.5 तासाचा इंटरव्ह्यू आलेला व्हिडिओ आहे की मूळ पहिल्यांदा आपण असा विचार करूया की सत्तेत बसलेली BJP, RSS, त्यांचे सगळे संघ परिवार हे नेहमी बघा, भारत एक राष्ट्र 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 बोलत असतं. आपणाला राष्ट्र उभारणी करायची आहे, राष्ट्र बांधणी करायची आहे, हे सगळं बोलत असतं. आता माझा साधा प्रश्न आहे, जर भारताला एक राष्ट्र बनवायचं आहे तर जाती जिवंत ठेवून भारताला राष्ट्र करता येईल का? हा साधा प्रश्न आहे. जाती जिवंत ठेवून तुम्हाला समता नाही, पण समरसता तरी निर्माण करता येईल का? सूर्यकांत, जाती जिवंत ठेवून तुम्हाला हे करताच येत नाही. मग तुम्ही जाती जिवंत ठेवण्यासाठी वेगवेगळी कारस्थानं का करता? तर शूद्र वोट बँक पोटी, चक्क मताच्या बँक ओटी. आता मला सांगा, जर वोट बँक हे तुमचं एकमेव टार्गेट असेल तर मग त्याचा अर्थ होतो सत्ता हे तुमचं टार्गेट आहे. आणि सत्ता ॲट एनी कॉस्ट, सत्ता ॲट एनी कॉस्ट. बाबासाहेब इथं वेगळे आहेत. बाबासाहेब म्हणतात सत्ता ब्लड विथ मोरॅलिटी, नीतिमत्तेसह. यांचं काय गणित आहे? सत्ता ॲट एनी कॉस्ट. आता सत्ता ॲट एनी कॉस्ट आहे तर मग एका बाजूला सोशल फ्रॅगमेंटेशन प्रोसेस चालू ठेवायची. आता सोशल फ्रॅगमेंटेशन चालू ठेवायचं आणि समरसतेच्या समाजाच्या घोषणा द्यायच्या, कसं शक्य आहे? अजिबात शक्य नाही. मग तुमचं ध्येय सरळ सरळ सत्ता आहे, आणि मग सत्तेतले जर तुम्ही प्लेयर आहात तर आम्ही तुम्हाला उदाहरण देतो की या देशात काही जाती समाज समूह मागासले, ते कोणते आहेत? तो खरा अभ्यासाचा भाग आहे.
दिसतात ही आपल्याला. मग सरकारनं लाडकी बहीण योजना आणताना कुठल्या जाती समूहाचा विचार केला का? त्यावेळेला जाती समूहाचा विचार नाही ना केला. तर मग भारतातल्या सगळ्या मागासलेल्या समूहासाठी, जातीसाठी, वर्गासाठी तुम्ही आरक्षणाच्या चष्म्यातून का बघताय? महिलांना लाडकी बहीण योजना लाभवताना तुमचं वोट बँक हे समीकरण आहे. मग तुम्ही इथं पॉझिटिव्ह तेच धोरण ठेवा ना. आणि आरक्षण किंवा जातीच्या चष्म्यातून पाहण्याऐवजी वोट बँकचं राजकारण म्हणून उपेक्षित राहिलेल्या जातीला पुढं कसं आणायचं याचं राजकारण करा ना. पण ते करायचं नाही. आणि त्याच्या पाठीमागं कारण काय? तर मगाशी जे धम्मकीर्ती जे म्हणाले त्यांनी तो शब्द वापरला नाही, पण ते काय म्हणाले त्याच्या पाठीमागचं जो सूत्र आहे की या देशात राजसत्तेच्या नावानं एक सांस्कृतिक राजकारण चालतं आणि हे सांस्कृतिक राजकारण त्यांना आपल्या कब्जात ठेवायचं आहे. मगाशी तुम्ही म्हणाला की नाही पूर्वीचं आम्हाला वेगळ्या पद्धतीनं करता येईल आणि म्हणून सांस्कृतिक राजकारणाच्या नावाखाली इथली चौकट नव्या पद्धतीनं, वेगळ्या पद्धतीनं, मग ज्या संविधानाची तुम्ही हमी देताना, ज्या संविधानाच्या आरक्षणाची हमी देताना आम्ही त्याच संविधानाच्या आरक्षण धोरणातला वापर करतो आणि आम्ही आमचं सांस्कृतिक राजकारण मजबूत करतो. हा तिकडचा गेम आहे, हा समोरचा गेम आहे. आणि हा गेम ज्यांना समजत नाही त्या बिचाऱ्यांना काय बोलावं आपण? मगाशी जसं महाराज म्हणाले की जयंती करण्यामध्ये आपण तसेच आहोत, नुसतं पारंपरिक जयंती. अरे पुढचं काय? मला आज एकानं पत्र लिहिलं बरं का की महात्मा ज्योतिबा फुल्यांचे 200वे जयंतीचं वर्ष आहे. मला आजच पत्र आलं. तसं म्हणे 200 महात्मा फुल्याच्या जयंतीच्या निमित्तानं आपण फुल्यांची आठवण, स्मृती म्हणून आपण हे कार्यक्रम करूया. मी ते छानपैकी वाचलं आणि त्याला एका वेळीत उत्तर दिलं की पत्र पाठवल्याबद्दल धन्यवाद, फुल्यांच्याबद्दल एवढी जाणीव आहे तुम्हाला त्याबद्दलही धन्यवाद, पण तुम्ही फुल्यांच्या आठवणी काढण्यापेक्षा फुल्यांचा कारवा पुढं कसं जाईल त्याचा विचार करा ना, ते काम करा ना. आपल्याकडं महापुरुषाबाबत हेच आहे, आठवणी काढा, पूजा अर्चा करा. फार मोठे महान तुमच्यात एक दिवस जयंती करतो, फार काही त्या दिवशी 2 तास, 2.5 तास, 3 तास झाले तरी घालवतो, पण पुढचं काय बोलू नका. आणि मग याच्यामुळंच तो तुम्ही जो म्हणालात की ढिसाळपणा, का ढिसाळपणा येतो? याच्यामुळे येतो. कुठल्याही क्लासमध्ये ढिसाळपणा कधी येतो? तुम्ही जेव्हा थोडेफार सुव्यवस्थित जाता, बऱ्यापैकी होता किंवा एका कंपाऊंड झोनमध्ये येता, तेव्हा तुमच्यामध्ये ढिसाळपणा येतो. म्हणून तो ढिसाळपणा जावा म्हणून मग कधी कधी असे फटके पडावे लागतात आणि फटके पडल्यावर आपण जागे होतो. आजकाल फटके पडल्यावरती पण जागे होत नाहीत, असा एक नवीन वर्ग आहे आपल्याकडं. पूर्वी तो तरी असायचा, आता तोही नाही. आणि त्यामुळं जी शिथिलता आढळते. पण या शिथिलतेच्या पलीकडे एक आहे आणि ती गोष्ट सांगून मी थांबणार आहे, कारण मला उद्या खूप कामं आहेत, महत्त्वाच्या कोर्ट मॅटर आहे. ह्या शिथिलतेच्या पलीकडे काय असतं? माणसंही नगण्य आहे, संघटना या नगण्य आहे, काळाच्या ओघात येतील आणि जातील. पण काही विचाराचं अस्तित्व त्याच्या पलीकडे टिकतं, ते टिकतं. फुल्यांचा सत्यशोधकमध्ये गायबच झाला होता ना. बाबासाहेब एका वाक्यात म्हणाले, फुल्यांचे सत्यशोधक सत्ताशोधक बनले आणि सत्यशोधक संपला. एका वाक्यात आहे, फार एका वाक्यात सगळं सांगितलं जातं. तर काही विचार टिकतात. फुल्यांना नाही अनुभवही मिळाले आणि मग फुल्यांचा विचार गायब झाला, पण पुन्हा रिवाईव्ह झालं. माणसाचं रिवायवल होत नाही, संघटनाचं रिवायवल फार कमी होतं. त्यामुळं माणसं, संघटना याच्या पलीकडं थॉट, एक विचार, एक आयडिओलॉजी म्हणून त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं आणि ते टिकवायचं असतं. ज्यांना आपला त्या संघर्षाचा वारसा जतन करायचा आहे त्यांनी ते टिकवायचं असतं, त्याची ती जबाबदारी असते. आपण संघावरती कितीही टीका करू, मतभेद असतील आपले सगळ्यांचे, डाव्यांचे, उजव्यांचे, सगळ्यांचे असतील,
पण संघामधली माणसं ज्या पद्धतीनं अहोरात्र आपलं जीवन अर्पण करतात, त्यामध्ये दलित वर्गसुद्धा करतो का? आपला कर्मचारी वर्ग तेवढ्या तडपेनं काम करतो का? त्यांचे रिटायर झालेले कर्मचारी सगळं उर्वरित आयुष्य लावतात. ते प्रस्थापित असून सुद्धा, आणि तुम्ही विस्थापित असून सुद्धा प्रस्थापितासारखेच ना. त्यामुळं फरक काय? आणि हा सुखवस्तू वर्ग ज्या समाजामध्ये येतो, त्याला बाबासाहेबांनी थोडंसं कठीण शब्दात ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये त्याला एक रो क्लास अशा पद्धतीने वर्णन केलं. जो आपल्या समाजाच्या संघर्षाच्या प्रति प्रामाणिक नसतो, तो डिसऑनेस्ट क्लास आहे. तो डिसऑनेस्ट आहे. तुमच्या पगाराला कोणी कवडीची किंमत देत नाही. तो डिसऑनेस्ट वर्ग आहे. आणि तो डिसऑनेस्ट वर्ग मग तो मुवमेंटच्या लायकीचा नसतो, तो संघर्षाच्या लायकीचा नसतो. मग आपलं काहीतरी करायचं म्हणून निदान जयंती तरी करूच. उगाच आपण यातला आहे म्हणून दाखवायला काहीतरी सबूत तर लागतो ना. किंवा मग सात्विक समाधान असतं. मग सात्विक समाधानामध्ये तुम्ही चाललाय ना पंढरपूरला, हे घ्या माझे 100 रुपये तुम्ही जा. त्याच्या 100 रुपयेमध्ये ते सात्विक समाधान असतं. ह्या ज्या प्रवृत्ती ज्या वर्गात ज्या पड्यालेख्या लोकात एज्युकेटेड क्लासमध्ये जेव्हा भोकाळतात ना, तेव्हा चळवळीला शिथिलपणा येतो, आंदोलनाला धार राहत नाही, संघर्षाला धार राहत नाही. आणि त्याचेच परिणाम आज आपण चौकडं पाहतो. आज हा फक्त SC STचा प्रश्न नाही, हा OBCचाही प्रश्न नाही का? आज वर्गीकरण SC STचं आहे, SCचं आहे, उद्या STचं होईल. OBCचं 4 रोहिणी कमिशनचा आयोग आला आहे, ते आज ना उद्या होणारच आहे. मग काय OBCला तरी घेणे देणे पडले, बस पडू द्या. त्यालाही वाटतं काय घेणं देणं नाही. ते OBCचं उपवर्गीकरण रोहिणी कमिशननं सांगितलं, मोदी सरकारचा अजेंडा आहे, ते आज ना उद्या आहे. आदिवासी म्हणतील आम्हाला काही घेणे देणं आता आमच्या प्रश्न नाही, पण SCचं जेव्हा होतंय तेव्हा STचं होणारच. पण शेवटी याच्यात एक प्रश्न आहे. 59 जाती SCच्या, 59 जातीमधल्या आज 4 जाती एकमेकावर आरोप करतील, बाकीच्या 55-56 जाती कुणावर आरोप करतील? आणि महाराष्ट्रामध्ये शेवटची तुरी नावाची जात आहे, 59 तुरी नावाची. तुरी म्हणजे अत्यंत नगण्य, त्या जातीनं कुणावर आरोप करायचा? पण सरकार अशी सोल्युशन काढतं. सुप्रीम कोर्टसुद्धा ज्या कदाचित तुम्ही जे महाराज म्हणाला ना, ते कदाचित त्यांच्यावर बूट फेकल्यामुळं कोणीच विद्रोह केला नाही. त्याचं कारण हेच आहे की माणसाला हा माणूस वाटतच नाही आपला आहे म्हणून. आणि मग त्याच्यावर बूट काय फेका, अख्खा बुलडोजर चढवलं तरी कुणाला काही वाईट वाटत नाही. हां, आता रामदासला कुणी काही म्हटल्यावर तुम्हाला वाईट वाटेल का? उलट तुम्हाला हसायलाच येईल, बरं झालं काहीतरी होईल, आमच्यानं होत नाही तुझ्यानं तरी कर. म्हणजे ही नॅचरल प्रवृत्ती असते, टेंडन्सी असते. पण मग व्यवस्थेला अशी माणसं लागतात, व्यवस्था अशा माणसांना मोठं करते. आताही बघा, परवा आपण पाहिलं अरविंद केजरीवालचा खटला दिल्लीतला सोशल मीडियात आला. तो काय म्हणत होता, एका जजबाईला म्हणत होता दिल्ली हायकोर्टाच्या, की माझा खटला तुम्ही चालवू नका, तुम्ही BJP संघाच्या आहात, त्यांच्या कार्यक्रमाला जाता, तुमच्यासमोर माझा खटला चालवू नका. आता खरं म्हणजे एखादा सोजवळ सज्जन न्यायाधीश असतात तर म्हणाला असता, बाबा माझ्यावर विश्वास नाही, ठीक आहे घेऊन टाका. बरं, त्या बाईनं सोडला नाही खटला. चीफ जस्टिस गप, दिल्ली हायकोर्टाचा, भारताचा चीफ जस्टिस गप, आणि त्या बाईनंच निर्णय दिला की मीच चालवणार. आता साधा नियम आहे, निसर्गाचं ते नॅचरल जस्टिसचं तत्त्व आहे ना, ज्याच्यावरती आरोप होतो त्यानं निर्णय द्यायचा नसतो, पण त्या बाईने स्वतःच निर्णय देऊन टाकला. आणि मग ती बाई एका RSS BJPच्या फंक्शनमध्ये जाऊन म्हणते, मला तुम्ही जेवढ्या जास्त वेळ बोलवाल, मी जेवढी जास्त वेळ तुमच्याकडे येईल तेवढं माझं प्रमोशन होईल. ते खुलेपणानं म्हणतं. आता हे जे धाडस असतं ते कुठून येतं? त्याला सत्तेचं पाठबळ म्हणून येतं, नोकऱ्याचं पाठबळ नाही. लक्षात घ्या, ही सगळी गुर्मी येते कुठून? ती सत्तेच्या पाठबळातून येते. कालपर्यंत उघड्या मैदानामध्ये कोणीही दिसत नव्हतं, आज खुलेआमपणानं चालतं. म्हणजे हे पाठबळ मिळतं तेव्हा. त्यामुळं विचारही पुढं जायला पाठबळ लागतं. विचार मोठा असूनही नाही चालत, पाठबळ नाही, विचार मोठा नाही टिकत.
विचारही मोठा आणि पाठबळही मोठं. नाहीतर बुद्ध गायब होण्याचं काही कारण नव्हतं ना. 2500, 3000, 5000 वर्ष बुद्धाला गायब का व्हावं लागलं? अशोक पाठबळ देणारा होता सम्राट, ठीक आहे. कुणी आहे दुसरं? कनिष्क आहे, कनिष्का. पुन्हा काय? पुन्हा तुम्ही गायब. त्यामुळे नुसतं मोठं असून चालत नाही. व्यक्ती म्हणून सुद्धा, विचार म्हणून सुद्धा आणि संस्था म्हणून सुद्धा ते टिकवायला सुद्धा तेवढ्याच लेवलचं मोठेपण लागतं, तेवढं बॅकिंग लागतं. आणि हे बॅकिंग नसेल तर मग रडणाऱ्यांची फौज आहे, रडणाऱ्यांची फौज आहे. रडणाऱ्याच्या फौजेबद्दल मी नेहमी म्हणतो, बेवा औरत का रोना किस काम का. वो नहीं आता. लेकिन कुछ लोगों को रोने से ही समाधान मिलता है, तो रोते रहो. कारण आपल्याकडं जास्त जो कोणी रडल तोच सगळ्यात जास्त जबाबदार, सेन्सिटिव्ह, तोच. ही पद्धतीची जी मांडणी आहे ना, ती चळवळी चालत नाही. चळवळीत जे महाराजांनी ठणकावून सांगितलं, मग ते तुकाराम असोत, बाबासाहेब असोत, फुले असोत, शाहू असोत, हे ठणकावून सांगितलं ते आपल्याला पटायला लागतं. आणि म्हणून आज फुल्यांची जयंती, मी मगाशी बॅनरकडे बघत होतो, मला फुलांचा उल्लेख जयंतीचा दिसलाच नाही. मी जगाला सांगतो थोडे, फुल्यांची जयंती आहे. महात्मा फुले आणि बाबासाहेब हे गुरु शिष्य आहे. आणि या गुरु शिष्याचं हे ऐतिहासिक वर्ष आहे. सगळ्यांनी त्या पद्धतीनं केलं पाहिजे. पण जेव्हा माझ्या संघटनेच्या बॅनरकडे जेव्हा मी बघतो तेव्हा मला फुले दिसत नाही. तेव्हा नवीन कार्यकर्ते ट्रेनिंग करावे, त्यांना स्वातंत्र्य द्यावं, पण ते जबाबदारीपूर्वक असायला हवं, ते तेवढ्या कॅपॅसिटीसह असायला हवं. कारण आपली संघटना, आपला पब्लिक परफॉर्मन्स हा लोकांच्या नजरेत असतो. असं कोणी उद्या म्हणता कामा नये की माने सरांची संघटना आणि फुल्यांच्या 200 जयंतीचा उल्लेख नाही. या बाबीचं भान ठेवायचं असतं. त्यामुळे स्वातंत्र्य द्यावं प्रत्येकाला, कार्यकर्ता असेल, संघटना असेल, त्यांना करू द्यावं. पण ते करू देत असताना चुका होणार नाही त्याची खबरदारी कुणीतरी घ्यायची असते. कारण आपला वारसा मोठा आहे ना, तर त्या मोठ्या वारशाला शोभेल असं आपण काम करायचं असतं. इथून पुढे या गोष्टी लक्षात घ्या. मला वाटतं 10 वाजत आले आणि महाराजांनी एवढं छान प्रवचन दिल्यानंतर मी त्याच्यावरती बोलणं योग्य नाही. अनेक मला विचार आहेत, अनेक पीठं असतात, व्यासपीठं असतात, आम्ही दोघं अनेक ठिकाणी एकत्र असतो. त्यामुळं 10 वाजेपर्यंत पुन्हा जाऊ नये, उद्याची काम आहे. त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. ऑनेस्टी, पात्रता, या सगळ्या गोष्टी आपल्याला डेव्हलप कराव्या लागतील, शिकाव्या लागतील. वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल, घडवावं लागेल. आपली पात्रता खूप कमी आहे, आपल्याला वाढवावं लागेल. अध्यक्षांच्या परवानगीने मोजून मी 2-3 मिनिट घेतो. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आपण पोचलो आहे. एक थोडेसे सत्कार राहिलेले आहेत. एक 3 मिनिटात फास्ट रॅपिडमध्ये उरकून घेऊया. सर्वप्रथम किशोर वेगळा असोसिएशनचे चिंतक यांचा सत्कार अनिल कोळी करतील. फास्ट. यानंतर मिलिंद सुखात आहोत. आपण रस्त्यावर लढता म्हणून आम्ही सुखात आहोत. यानंतर सिद्धार्थ गवाळे साहेब यांचा सत्कार. न्याय कधीही सहन न करणे. जश्न की होती हर शाम, जश्न की होती हर शाम, माहौल बड़ा प्यारा लगे, जब चारों ओर जय भीम का नारा लगे. जय भीम, जय भीम, जय भीम. आता आपण नेहमी म्हणतो कायदा माझ्या बापाने केलेला आहे, तर तो कायदाही पाळणं आपलं कर्तव्य आहे. 10च्या आत आपण कार्यक्रम संपूया. याच्यानंतर पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा
सर्वांना विनंती आहे.